चांगलं स्वागत केलंय आणि चौकाराने पाठवून दिले बॉलला. पहिला बॉल फेस करत असताना बॅट्समन बाळाने फ्रेंड्स ग्रुप मंद्रुळकोळे टीम टॉस जिंकल्यानंतर धाडसी निर्णय घेतला आणि का धाडसी निर्णय आपण घेतलाय हे पहिल्याच बॉलवर सिद्ध करून दाखवले बॅट्समन बाळाने. दुसरा देखील बॉल, दुसरा बॉल उचललाय. बॉल वन बाउन्स सीमारेषेच्या दिशेने चालला आणि तिथे मात्र 100% प्रयत्न जरूर केले परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॅक टू बॅक आलेला हा दुसरा दमदार चौकार. पहा क्रिकेटमध्ये सध्याचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर फास्ट फूड सारखं अगदी फास्ट क्रिकेट शीघ्र क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय आणि अशा क्रिकेटमध्ये बाळाने पहिल्या 2 बॉलवर केलंय आक्रमण. 2 बॉलवर आले 2 चौकार. किरण यांचा हा बॉल मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न पूर्णपणे रीड केलाय किरणने आणि तिसऱ्या बॉलवर आलाय डॉट. पहा सुबह का भूला शाम घर वापस आए तो उसे भूला नहीं कहते. 2 बॉल जरी चुकीचे असले तरी तिसऱ्या बॉलवर कमालीचं कमबॅक किरणने. चौथ्या बॉलवर देखील कमालीचं कमबॅक. चौथा देखील बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतो. 2 बॉलवर 2 चौकार त्यानंतर 2 बॉल डॉट पुनरागमन केलंय. ही खासियत आहे कुठल्याही गोलंदाजाची. बॉलरचा डाटा पूर्णपणे रीड केलाय गोलंदाज किरण यांनी बॅट्समनचा आणि त्यानंतर आपण पाहतोय थोडस फंबलिंग झालंय. कव्हरच्या पॉइंटच्या दिशेने बॉल चाललाय तिथे क्षेत्ररक्षक बॉलवर जाईपर्यंत 2 धावा. आता धावांची गती देखील वाढवणं फार गरजेचं आहे. दोन्ही टीम तेवढ्याच महत्वपूर्ण. पंचांचा इशारा 1 रन शॉट 1 धाव शॉट. पहा तुम्हाला अगदी पंचांचं कौतुक करावं लागेल. अगदी घारीसारखी तीक्ष्ण नजर ठेवून या मॅच कडे संपूर्ण लक्ष आहे त्यांचं. पंच विनोदजी भगत साहेब आणि श्याम कराळे सर. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेनं तिथे क्षेत्ररक्षक कोणता नाही. गॅप मोठी होती. बॉल सीमारेषा पार दणदण करत सीमारेषेच्या बाहेर चौकार. या ओव्हर मध्ये आलेला हा तिसरा चौकार पाहायला मिळाला. अप्रतिम खेळी बॅट्समन बाळाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. वैयक्तिक बाळाचा आपण विचार केला तर त्याने आतापर्यंत काढल्या तब्बल 13 धावा आणि स्कोर कार्डचा जर विचार केला तर त्या देखील आहेत 13 धावा. क्रिकेट तुम्ही आम्ही पाहत आहात हा क्रिकेट खेळ ज्या खेळाडूंना तुम्हा आम्हा सगळ्यांना भुरळ पाडलेली आहे. ज्या खेळाडूंना तुम्हा आम्हा सगळ्यांना रविवारचा दिवस आनंदाचा दिवस मजेचा दिवस कशा पद्धतीने व्यतीत करायचा आहे. प्रश्न तर भरपूर आहेत. स्ट्रेस तर आणि आयुष्यात प्रश्न तर भरपूर आहेत पण त्या सगळ्या प्रश्नांवर उत्तर संडेच्या दिवशी शोधण्यासाठी आपण या मैदानावर येतो. हसत खेळत आजचा एक दिवस तरी रविवारचा सत्कारणी जरूर लागतो. विकास गोलंदाजी मार्क. दुसरं षटक. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. बॉलवर जाईल तोपर्यंत फक्त एक सिंगलने झाली. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेड. सारंगच्या बॅटमधून पहिली 1 धाव. 14 धावा लागल्या स्कोर कार्डवर. दुसरे षटक मार्गस्थ आहे. मागच्या मॅच मध्ये अफलातून कामगिरी या सर्व गोलंदाजांनी साकारली होती ज्यांनी फक्त उंबरवाडी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना 10 धावा 3 ओव्हर मध्ये दिल्या होत्या. तेच खेळाडू. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे इनफिल्डच्या आतमध्ये. तिथे बॉलला पकडलं जाईल शॉर्ट पॉइंटला. तोपर्यंत एक सिंगल फक्त पाहायला मिळेल. चांगलं कमबॅक करत असताना आपण पाहतोय जय हनुमान साबळेवाडी टीम. स्ट्राईकला सारंग आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न. गुडघा टेकला होता आणि यावेळी आपण पाहिले टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा राईज झाला. बॅट थोडीशी खालून फिरली. अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न अयशस्वी झालाय. परंतु तुम्हाला अशा प्रकारचे फटके मारत असताना तुम्हाला रिदम फार महत्वाचा आहे. तुमची हँड अँड आय कोऑर्डिनेशन फुटवर्क अगदी महत्वाचा असतो या अशा प्रकारच्या फटक्यांसाठी. विकास पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. सुरेख दर्जेदार झेल पकडला जातोय. संपतोय बॅट्समन सारंगचा खेळ. आणि यासाठी सांगितलं होतं की रविवारचा दिवस आहे. सुट्टीचा दिवस असतो. एक वेगळी एन्जॉयमेंट क्रिकेटच्या माध्यमातून. कारण क्रिकेट भरपूर काही बदललेलं आहे. क्रिकेटने बरंच लोकांचं आयुष्य देखील बदललेलं आहे. टेनिस क्रिकेटला देखील भरपूर काही सुगीचे दिवस सध्या तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी पंचांपासून समालोचकांपासून अगदी स्कोरर पर्यंत सगळ्यांना एक काम मिळवून दिलंय. अर्थात त्यांच्या भाकरीची व्यवस्था या टेनिस क्रिकेट सध्या करतोय आणि
त्याच्यामध्ये MTC लाईव्ह YouTube वाले देखील कुठे कमी नाहीत, त्यांच्यासाठी देखील एक मोठा बिझनेस त्यांनी जरूर प्राप्त करून दिलाय। पहा पुन्हा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे। यावेळेला आपण पाहिलं तर तुम्हाला बॉलवर जाणं फार गरजेचं आहे, कारण बॉल तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, शेवटचा बॉल शिल्लक आहे, कारण मेरिटवर बॉलच्या जाणं फार गरजेचं आहे। कारण मेरिटवर गेला तरच क्रेडिट निर्माण करू शकाल, आणि फुटवर्क फार महत्वाचं आहे। नाचताना देखील जेव्हा एखादी नर्तिका नाचते तेव्हा तिला फुटवर्कचा वापर असतो, आणि क्रिकेटमध्ये देखील खेळाडूला फुटवर्कचाच वापर करावा लागतो। स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेला आपण पाहू शकतो, क्षेत्ररक्षकाने खूप दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं, दुसऱ्यासाठी पलटवार झालाय। कॉलिंग थोडंसं खराब, कोऑर्डिनेशन चुकलंय, आणि चुकीला इथे माफी नाही। आणखीन एका विकेटचं पतन यावेळेला आपल्याला राजा परत कोण आला? अच्छा, एक राजू आउट झाला, दुसरा राजा मैदानाच्या आतमध्ये। वेअर इज वन एंडिंग देअर इज न्यू बिगिनिंग, जिथे एक गोष्टी समाप्ती होते दुसऱ्या गोष्टीला तिथूनच सुरुवात होते। आता राजा मैदानाच्या आतमध्ये गेलेत, राजूची जागा भरून काढण्यासाठी। संघ थोडंसं संकटात आहे, परंतु सुरुवात मात्र ज्या पद्धतीने बाळांनी सुरुवात करून दिली होती ती खूप चांगली होती, परंतु त्यानंतर कुठेतरी हँडब्रेक खेचला गेलाय गोलंदाजच्या माध्यमातून, आणि आता तिसरं षटक अतुल गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक टाकण्यासाठी आहे। हाणमारीचं षटक क्रिकेट मधलं स्लॉग ओव्हर। राजा क्या बजाएंगे बाजा, बघूया या ओव्हर मध्ये। शेवटच्या षटकातील पहिलाच बॉल, फुलर लेनचा बॉल कॉर्नरच्या दिशेने बॉलला ठोकून दिले, वन बाउन्स बॉल सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा, 4 धावांसाठी चौकार। शेवटपर्यंत प्रयत्न करणं फार गरजेचं, आणि जो आयुष्यामध्ये शेवटपर्यंत प्रयत्न करतो तोच आयुष्यामध्ये नेहमी यशस्वी होतो। संघाची पडझड झाली, परंतु आता धडपड चालू ठेवावी लागेल। इथे पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा हा बॉल, आणि फक्त डिक्लेअर झोन मध्ये गेलाय, आणि यस पंचांचा इशारा लेग बाईचा। थोडस पंच देखील आता मूड मध्ये यायला सुरुवात झाली। डीजेची आम्ही वाट बघतो संध्याकाळच्या सत्रामध्ये। विनोदजी भगत सर, श्याम कराळे सर, भरपूर अनुभव आहे त्यांच्याकडे, क्रिकेटचा एक काळ त्यांनी गाजवलेला आहे। यावेळी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेनं बॉल, तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, आणि एक सिंगल फक्त प्राप्त होईल। आज बरेचसे अडथळे मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत, परंतु चला क्रिकेट कुठल्याही परिस्थितीमध्ये एनी हाव क्रिकेट मात्र खेळायचंच आहे। बाळा पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न, मिनी हेलिकॉप्टर इथे देखील उडवायचा होता, खराब थ्रो पाहायला मिळाला, दुसऱ्या धावेसाठी पलटवार झालाय, दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण। या 2 धावा, कारण पहा क्रिकेटमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत। गोलंदाजी महत्वाची आहे, फलंदाजी महत्वाची आहे, क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे, कारण कित्येक खेळाडूंनी आपली कारकीर्द क्षेत्ररक्षणाच्या जोरावर देखील गाजवलेली आहे। आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जॉन्टी रोड्सचं सर्वोत्तम उदाहरण आपल्या समोर आहे। या खेळाडूचं नाव कशामुळे झालं तर त्याच्या क्षेत्ररक्षणामुळे त्याचं नाव झालंय। त्यामुळे क्रिकेटमध्ये तुम्ही फक्त चांगली कामगिरी करा, तुमच्याकडे YouTube लाईव्ह आहेत त्या तुम्हाला प्रसिद्ध करतील। इथे फटका चांगला आहे, उचलून फेकून दिलाय, बॉल सीमारेषेच्या बाहेर, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आलाय बॉल, सीमारेषा पार, उत्तुंग षटकार। चला बॉल पाठवा। आणि बाळा यांची ही खासियत आहे, आज आपण पाहिलं तर सुरुवातीला 3 चौकार त्यांनी ठोकले होते, आणि त्यानंतर पहिल्या ओव्हर मध्ये, आणि त्यानंतर आता षटकार ठोकलाय। जास्तीत जास्त काळ त्यांना स्ट्राइक वर ठेवून आता क्रमप्राप्त असेल टीम मंदिर टीम 30 धावा आता स्कोर कार्ड वर लागल्यात। पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न, यावेळी आपण पाहतोय बॉल भरपूर काळ हवेत राहिलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, जजमेंट कुठेतरी चुकलंय, आणि दुसऱ्या धावेसाठी पलटवार झालाय, तिसऱ्यासाठी पलटवार झाला होता, आणि
2 धावा जरूर या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि विकेटचं पतन तिसऱ्या धावेसाठी काढत असताना तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावानंतर स्कोर कार्ड 32 पर्यंत पोहोचलाय आणि 33 धावांची गरज आहे. प्रतिषडक 11च्या सरासरीनं आता मार्गक्रमण करायचं आहे जय हनुमान साबळेवाडी टीमला. बत्तीस झाले 33 ची गरज आहे. चला पाटण तालुक्याला ही लावलेली शिस्त आहे. आपण पाहतोय प्रत्येक टीम मैदानाच्या आतमध्ये लाईनअपचा नियम पाळून जाते, लाईनअपचा नियम पाळून मैदानाच्या बाहेर येते. ही खरं तर शिस्त पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनने लावली आहे. सन्माननीय शिवा जाधव यांच्या माध्यमातून लगावली गेली, परंतु त्याचं पालन देखील तेवढ्याच आत्मीयतेने प्रत्येक खेळाडू करतोय आणि म्हणूनच आपण म्हणतो की पाटण तालुका नेहमीच अग्रगण्य राहिलेला आहे. आज पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने हे 5वं पर्व तुम्हाला पाहायला मिळते पाटण तालुक्याचं. आणि आजचं वाढदिवसाचं औचित्य जर पाहिलं तर सन्माननीय प्रमोददादा साळुंखे यांच्या वाढदिवसाचं निमित्त आहे. ॲडव्होकेट सन्माननीय प्रमोददादा साळुंखे यांचा खरं तर आज वाढदिवस आहे आणि त्याचं औचित्य साधून या स्पर्धांचं आयोजन नवलाई देवी चषक 2024 च्या ह्या भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्यांच्या माध्यमातून खरं तर हे नेत्रदीपक चषक कारण लांबूनच जर आपण पाहिलं तर नक्कीच आकर्षित करतात. हे चषक ज्यांच्या माध्यमातून सौजन्य पुरस्कृत करण्यात आलेले ते युवा समाजसेवक सन्माननीय योगेश दादा चव्हाण, युवा सैनिक सन्माननीय अभिषेकजी दंत आणि छत्रपती शासन ग्रुपचे सन्माननीय योगेशजी खांडेकर हे सर्व मान्यवर आपण पाहिले तर आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये आता या संध्याकाळच्या सत्रामधल्या या स्पर्धांना आपण सुरुवात केलेली आहे. आणि याच दरम्यान आमच्या व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे. ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शूज आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेले आहेत ते सन्माननीय आदरणीय सचिनजी आबाजी येळवे साहेब यांचं या ठिकाणी आमच्या व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष स्वागत. 33वा स्कोर कार्डवर आहे. 34 धावा 33चं लक्ष आहे आणि 33च्या लक्ष्याला डिफेंड करण्यासाठी आता मंदरुळकोळे टीम मैदानाच्या आतमध्ये फ्रेंड्स ग्रुप मंदरुळकोळे टीम मैदानाच्या आतमध्ये जशास तसे प्रत्युत्तर द्यायला तयार आहे, परंतु खेळाडू 2 मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन आपण पाहतोय. ओहो व्हॉट अ फॅन्टास्टिक बॉल. यावेळी आपण पाहिलं तर स्टंप आणि अगदी बॅट्समनच्या मधीतून हा बॉल यष्टी रक्षकाकडे गेलाय आणि फुंकर मारून गेला, अगदी नाकाला मातीचा स्पर्श देऊन गेलाय. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी. राजू यांचा हा बॉल इथे मात्र बॉलला दिशा दाखवली. बॉल सीमारेषेच्या बाहेर डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. पहा सुरुवात जरी अडखळत झाली असली, पहिल्या बॉलवर आला सिंगल, त्याच्यानंतर आला डॉट, तिसऱ्या बॉलवर अगदी षटकारासाठी पाठवून दिले. मेंडेटरी पॉवर प्लेचा उपयोग करून घ्यायचा आहे बॅट्समन किरण यांना.
इथे मात्र पहा लेक्सिकला सोडून जाणारा बॉल, पंचांचा इशारा आलाय. वाईड बॉलचा इशारा, तुम्हाला हे थांबवावं लागेल कारण धावा 11च्या सरासरीनं मार्गक्रमण करायचं. कारण या मॅच मध्ये किंवा या मैदानावर जर आपण पाहिलं तर 15ची सरासरी देखील चेस झाली, 20च्या सरासरीच्या आसपास देखील गेले संघ. त्यामुळे इथे कुठलाही स्कोर चेस होऊ शकतो. इथे मात्र फटका चांगला आहे, पंचांचा इशारा आलाय. 2 बोट आकाशामध्ये, अर्थातच ह्यूजिट मॅक्सिमम षटकार. पहा किरणने आता आशेचा किरण दाखवला आपल्या टीमला. बॉल पाठवायचंय या मॅच मध्ये. जय हनुमान साबळेवाडी टीम, किरण इज ऑन फायर. किरणने 2 षटकार ठोकलेत आणि हॅलो हॅलो किरणने 2 षटकार ठोकलेत आणि एकीकडे सूर्याची किरण अगदी उन्हाच्या तप्त झळा त्यांच्या पडतात, परंतु इथे किरण आपल्या टीमला गारवा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतोय. इथे फटका हा देखील आपण पाहिली, दिशा थोडीशी वेगळी आहे म्हणून एक सिंगल फक्त प्राप्त होईल, परंतु फटका चांगला होता. पंचांचा इशारा आलाय, एक सिंगल. आणि आता संकटात संघ आपण पाहिलं तर फ्रेंड्स ग्रुप मंदरुळकोळे ही टीम थोडीशी संकटामध्ये, कारण या मॅच मध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी आता किरणने हात खोलायला सुरुवात केली, षटकाराने सुरुवात केली. इथे मात्र पुन्हा एकदा फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन. याच ब्रेक थ्रूची गरज होती फ्रेंड्स ग्रुप मंदरुळकोळे टीमला, आणि तो किरण ज्याने ठोकले 2 षटकार तो आता मैदानाच्या बाहेर चाललाय. किरणने आपली इनिंग, आपलं काम जरूर या ठिकाणी पूर्ण केले. आता नवीन बॅट्समन त्याची जागा भरून काढण्यासाठी साहिल, अतुल आणि साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता पहिल्या षटकाचा खेळ झाला संपन्न. पहिल्या षटकानंतर स्कोर कार्डवर लागल्यात धावा 15. अजूनही 2 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे आणि या 2 षटकांमध्ये आता किती धावांपर्यंत मजल गाठली जाते. वेगळा टान्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पूर्णपणे 3 स्टंप पूर्णपणे पहा अगदी दाखवले जातात आणि इथे मात्र पहा फुटवर्कचा पदलालित्याचा अप्रतिम वापर करत बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पार षटकार. अतुलने आल्या आल्या इथे षटकारानं या पहिल्या बॉलचं स्वागत केलं आणि या षटकारानंतर स्कोर कार्डवर लागलेत 21 धावा. 33चा पल्ला गाठायचा आहे अगदी मार्गक्रमण करत असताना. आता 11 बॉल मध्ये करायचे आहेत 12 धावा. सोपं सोयीस्कर आव्हान अगदी करून ठेवलंय जय हनुमान साबळेवाडी संघाच्या अतुलने. पहा फुटवर्क अप्रतिम पाहायला मिळतो. हा देखील फटका चांगला आहे, परंतु धावा किती मिळतील? सिंगल फक्त. टाळ्यांचा कडकडाट होतोय कारण एक एक धाव आता महत्वपूर्ण आहे, परंतु एक एक धाव महत्वपूर्ण असेल आता फ्रेंड्स ग्रुप मंदरुळकोळे या टीम साठी, कारण त्यांना आता धावा थांबवायच्या आहेत. बॅट्समन आपली चांगली कामगिरी करतात, परंतु गोलंदाजांना मंदरुळकोळे टीमच्या आता कंबर कसावी लागेल, कारण प्रत्येक डॉट बॉल फार महत्वाचा आहे. एक एक डॉट बॉल आता महत्वाचा आहे. परंतु ज्या पद्धतीनं अतुल आणि ज्या पद्धतीनं किरण या मॅच मध्ये तुटून पडलेत, अप्रतिम बॅटिंग. हा देखील फटका अगदी आपण पाहिला. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, वंडरफुल पॉवरफुल. पंचांचा इशारा, 4 धावांसाठी चौकार. पहा मॅचला अगदी क्लोज करून टाकले. या मॅचचा रिझल्ट बदलवण्याच्या प्रयत्नामध्ये जय हनुमान साबळेवाडी टीमचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये आपण उल्लेख करूया साहिल. आल्या आल्या दमखम दाखवली साहिलने, षटकार ठोकला. त्यानंतर आलेला चौकार. आतापर्यंत साहिलचा विचार केला तर अतुल यांचा विचार केला तर
12 धावा अतुल यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. इथे मात्र फटका चांगला आहे, कव्हरच्या दिशेने कव्हर पॉइंटला बॉल जातोय. तिथे मात्र पाहिलं तर आणखीन एक चौकार येतोय. आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर बॅट चौकार आणि षटकारांचीच भाषा बोलताना तुम्हाला पाहायला मिळते. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आता आपण पाहिलं तर 3 धावांची गरज आहे, परंतु अनेक रथी महारथी खेळाडू सध्या आपण पाहिलं तर पाटण तालुक्याने दिलेले आहेत, जे तुम्हाला सध्या अनेक मैदानं गाजवताना पाहायला मिळतात. येणाऱ्या काळामध्ये देखील आणखीन खेळाडू तुम्हाला पाटण तालुक्याचे पाहायला मिळतील. परंतु आशा व्यक्त करतोय की काही खेळाडू आपण ओपनच्या मॅच मध्ये देखील पाहायला मिळावेत. एवढी कसरत एवढी मेहनत या खेळाडूंकडून व्हायला हवी. राधे फटका फसलाय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आलाय आणि कॅच. अतुल गेला ना. 30 धावा स्कोर कार्ड वर लागल्या. 3 धावांची आता गरज आहे आणि 7 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे. पहा 2 धावा देखील डिफेंड केलेल्या आहेत, 1 धाव देखील डिफेंड केल्याचे इतिहास टेनिस क्रिकेट विश्वाचे राहिलेले आहेत. त्यामुळे काही घडू शकतं. क्रिकेट आणि जीवनाचा रंगमंच याच्याविषयी बाकी तर कधीच कोणाची खरी ठरू शकत नाहीत. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला ओमकार. राधे पुन्हा एकदा तयार. जोरकस मारण्याचा प्रयत्न, अगदी मिडल स्टंप वरून हा बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. तोपर्यंत पहिल्या दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आणि आता 6 बॉल मध्ये करायच्या 3 धावा. या मॅच मध्ये पहिल्या 2 बॉल मध्ये जर काही वेगळं चित्र पाहायला मिळालं, एखादा डॉट बॉल किंवा विकेट आला तर इथून या मॅच मध्ये पुन्हा एकदा जिवंत राहण्याची आशा देखील राहू शकते फ्रेंड्स ग्रुप मंद्रुळ कोळे टीमला. आणि ही मॅच लवकरात लवकर संपवण्याचा विचार असेल जय हनुमान साबळेवाडी टीमला. परंतु काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, हे क्रिकेट आहे. आणि क्रिकेट याच गोष्टीमुळे की कधी फलंदाज वरचढ ठरतो, कधी गोलंदाज वरचढ ठरतो आणि म्हणून प्रेक्षकांना आनंद मिळतो. आणि तोच आनंदाचा हिस्सा होण्यासाठी आमचे प्रेक्षक या मैदानावर आलेले आहेत. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केला, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, फक्त सिंगल. आता 5 मध्ये करायच्या 2. 5 बॉल आणि करायच्या 2 धावा. काय 2 धावा डिफेंड केल्या जातील का? काका गोलंदाजी मार्कवर ज्यांचं रेकॉर्ड आहे यावर्षीच्या सत्रामध्ये 2 विकेट हॅट्रिक ज्यांच्या नावावर राहिलेली आहे ते काका आता गोलंदाजी मार्कवर. कौतुक करावं लागेल. म्हणजे अगदी 40+ खेळाडू आज युवा खेळाडूंच्या सोबत तेवढीच दमखम, ना टायर्ड होऊ ना रिटायर्ड होऊ. इथे मात्र बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पार. मॅच क्लोज. इथे जिंकली जय हनुमान साबळेवाडी टीम. आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. शेवटच्या बॉलवर आलाय षटकार.